श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी कनेक्ट आहे. तर आपण आपली एनर्जी आपण चेक करणार आहोत की या आठवड्यामध्ये तुमचा बॅलन्स कसा राहील किंवा ऊर्जा काय आहे, तुमची एनर्जी काय आहे, भविष्यवाणी काय आहे, काय करायचं आहे, कोणत्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत, या सगळ्या गोष्टी आपण या आठवड्यामध्ये काय करायचं, काय नाही, हा थोडासा कुठेतरी बॅलन्स व्यवस्थित व्हावा, काहीतरी गायडन्स मिळावं, ह्यासाठी आपण ही एनर्जी चेक करणार आहोत. तुळ राशीसाठी हा हा आठवडा किंवा हा महिना किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कशा राहतील हे आपण बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर अपलोड होऊन जाईल. पण तुमची एनर्जी कुठेतरी थोडीशी डाऊन फील होते आहे, कारण डेव्हिलची एनर्जी आहे. मला सुद्धा वाटलं की काहीतरी चांगली एनर्जी दिसते आहे, पण तुम्हाला स्वामी समर्थांची कृपा दृष्टी पण तितकीच आहे, जेणेकरून तुमच्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह घडेल, सकारात्मक गोष्टी घडतील. अशा काही एनर्जीज आहेत तुमच्यापर्यंत, पण थोडंसं निगेटिव्ह शक्तीचा हॅवी आहे तुमच्यावरती. कारण ही एनर्जी येणं म्हणजे स्वाभाविक नाही. कारण येणारी आता ही अमावास्या आहे. अमावास्येची एनर्जी करंट म्हणजे खूप स्ट्रॉंग एनर्जी दिसते. ती करंट एनर्जी दिसते. लगेच पीक होते ती एनर्जी. तुमच्या आयुष्यात जर काही प्रॉब्लेम सुरू असतील, टॉवर मोमेंट झाल्या असेल किंवा अचानकपणे किरकिर, घरात भांडण होणे, अशा काही गोष्टी जर निदर्शनास आल्या, तर या आठवड्यामध्ये कदाचित तुम्हाला दृष्टांत होऊ शकतो. ते आपल्यावरती तंत्रक्रिया असू शकते. अशा काही गोष्टी तुमच्या या आठवड्यामध्ये घडणार आहेत. जेणेकरून देवबंधनात असतील किंवा दंतक्रिया झाली असेल किंवा घरामध्ये निगेटिव्ह शक्ती आहे किंवा लग्न वगैरे जमत नाहीये किंवा आपला संसार व्यवस्थित सुरू नाहीये किंवा घरात भांडण होतंय किंवा शुभ कार्य कोणतं घडत नाहीये घरामध्ये, अशा काही गोष्टी जर असतील तर त्या तुमच्यामध्ये होताना दिसत आहेत. स्वप्न कोणतं आहे ते कंप्लीट होत नाहीये, व्यवस्थित काही गोष्टी घडत नाही, आयुष्याला एक ग्रहण लागल्यासारखं झालेलं आहे. अशा काही गोष्टी तुम्हाला या आठवड्यामध्ये जाणवतील, दिसतील, तुम्हाला फील होतील की बाबा आपल्यात काहीतरी निगेटिव्ह शक्ती आहे आहे का, किंवा या आठवड्यामध्ये आपल्याला तसा त्रास होतोय असं दिसतंय, आपण काय करावं काय नाही, अशा काही गोष्टी आहेत. तुम्हाला त्या डेव्हिल तुमची एनर्जी तुम्हाला या आठवड्यामध्ये किंवा परमेश्वर ही स्वामी समर्थांची एनर्जी सुद्धा आहे. तुम्ही स्वामी समर्थांची भक्ती करत असाल किंवा तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल, श्री स्वामी समर्थांचे, त्या थ्रू तुम्हाला काहीतरी गोष्टी या आठवड्यामध्ये कळताना दिसतात, जेणेकरून तुम्हाला फील होईल की बाबा सॉरी, तुम्हाला खरंच की खरंच या निगेटिव्ह शक्तीचा मला त्रास होतोय, खरंच मला या आठवड्यामध्ये निगेटिव्ह शक्तीने घेरलंय, त्रास होतोय, मला कुठेतरी बघितलं पाहिजे, काहीतरी निगेटिव्ह शक्तीचा त्रास होतोय आणि हे देवबंधनात आहे तुमचे, त्याचा सुद्धा निगेटिव्ह शक्तीचा तुम्हाला त्रास होताना दिसतो आहे. तर येणारी पौर्णिमा आपल्याला जर काय संकेत देणार असेल तर ती काय संकेत देणार आहे, सॉरी, श्री स्वामी समर्थ, येणारी अमावस्या जी आहे ती आपल्यासाठी काय संकेत देणार आहे, येणारी अमावस्या जी आहे ती तुम्हाला काय संकेत देणार आहे, काय गायडन्स आहे, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत, कोणत्या गोष्टी आहेत. जीवनातला प्रवास स्वीकारायचा आहे, जो आहे तो स्वीकारायचा आहे. जीवनातला प्रवास जो आहे तो स्वीकारायचा आहे आणि तो प्रवास स्वीकारत असताना तुम्हाला एका जंगली सारखं म्हणजे जंगली भेडीये जसा असतात, जंगली वाघ जसा असतो, तशी तुम्हाला शिकार करण्यासाठी तयार व्हायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या त्या परिस्थितीला मी कायम तयार आहे. हे बरोबर कार्ड बरोबर मॅच होऊन बरोबर तुमचं म्हणजे व्यवस्थित येतं. मला हे जास्त आश्चर्य वाटतं, की ही इतकं किती कनेक्ट तुम्ही माझ्याशी होत असता, जेणेकरून ही स्पष्ट एनर्जी कशी दिसते, एवढं कसं काय स्पष्ट येत असतं, की जेणेकरून मी ही इतकी कशी त्यात खेचली जाते एनर्जीमध्ये त्या, जेणेकरून तुम्हाला मी इतकं स्पष्ट सांगते. तुमचं कौतुक करावंसं वाटतं मला, कारण इतकं स्पष्ट माझ्या अंगावर शहारे येत आहेत. तुम्ही इतकं कनेक्ट कसं होताय, जेणेकरून तुम्हाला इतकं क्लिअर कळतंय आणि मी इतकं कनेक्ट होते या एनर्जीसाठी किंवा या कार्डशी. खरंच खूप अप्रतिम मला म्हणजे ते सांगताना खूप हे वाटतंय, की जसं डेव्हिलची एनर्जी आहे त्याचप्रमाणे तुम्हाला पौर्णिमेचं सुद्धा गाईडन्स, अमावस्येचं सॉरी पौर्णिमेच सारखं येते बहुतेक, तुम्हाला पौर्णिमेची सुद्धा हेवी दिसते आहे. अमावस्येची एनर्जी चं कार्ड जर आपण काढलं त्यामध्ये सुद्धा तुम्हाला ते सांगते की बरोबर त्याला जुळून कार्ड आलेले आहेत, की जी परिस्थिती आहे
जो प्रवास आहे तो तुम्हाला स्वीकारायचा आहे. प्रवास आहे तो तुम्हाला स्वीकारायचा आहे. पण तो प्रवास स्वीकारत असताना तुम्हाला एक वाघासारखं किंवा एखाद्या वाघ जसा शिकारी करतो तसं किंवा एखादा वाघा जसं आपलं आयुष्य एका चांगल्या ह्याच्यात जगत असतो तसं तुम्हाला जगलं पाहिजे. इतकं छान गाईडन्स तुम्हाला जुळून सगळं येतंय, की बाबा तू डगमगायचं नाहीस, स्थिर राहायचं आहेस, पुढं जायचं आहेस. हा वाघ जसा आहे, वाघ जसा उभा राहिलेला आहे, वाघाची एनर्जी जशी आहे, तसं तुला व्यवस्थित आयुष्यात स्थिर राहायचं आहे, पुढं जायचं आहे, बॅलन्स व्यवस्थित क्रिएट करायचा आहे, जे आहे ते स्वीकारायचं आहे. आयुष्याने जे दिलंय ते तुला घ्यायचं आहे. किती छान, अप्रतिम. मला तुमची एनर्जी खूप आवडली. लक्ष केंद्रित करायचं आहे. एक लक्ष केंद्रित करायचं आहे. अध्यात्माशी कनेक्ट राहायचं आहे. बरोबर आहे. निगेटिव्ह शक्ती आहे त्यामुळे अध्यात्म आलं. म्हणजे बघा तुम्ही किती पॉझिटिव्हिटीने माझ्याशी कनेक्ट होताय किंवा कार्डशी कनेक्ट होताय. मला खूप तुमचं कौतुक वाटतंय, की लवकरात लवकर तुम्ही या निगेटिव्ह शक्तीतून बाहेर पडणार आहे आणि ही बाहेर निगेटिव्ह शक्ती तुम्हाला लवकरात लवकर तुमच्यापासून रिमूव्ह होईल. पण इतकी पॉझिटिव्ह एनर्जी येणं अशक्य आहे. अध्यात्म आलं. जिथे निगेटिव्ह शक्ती आली तिथे अध्यात्म पण आलं. गणपती बाप्पाने तुम्हाला अध्यात्म पण दिलं. जेणेकरून तुम्हाला आयुष्यामध्ये अध्यात्म जर आलं तर त्यातून काहीतरी ह्या गोष्टी ब्लॅक मॅजिक काही असेल तर रिमूव्ह होऊन जाईल. आणि अमावस्या येणाऱ्या अमावस्या जे आहे त्यांनी सुद्धा गायडन्स दिले, की आयुष्यात जे आले ते स्वीकार कर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक वाघासारखं किंवा एखाद्या शिकाऱ्यासारखं असं एकदम ठाम उभं राहा. जेणेकरून जे आहे ते स्वीकार कर. इतकं म्हणजे क्लिअर तुम्हाला गायडन्स देत आहेत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि इथं पण स्वामी समर्थांचंच कार्ड आहे. शिवांची भक्ती करा. कमळ सोमवार तुम्हाला या आठवड्यामध्ये पाळायचा आहे. सोमवारची भक्ती तुम्हाला या आठवड्यामध्ये करायची आहे. महादेवांना अभिषेक करायचा आहे. स्वामी समर्थांना पण करायचा आहे. पण जास्त एनर्जी शिवांची आहे. महादेवांची एनर्जी आहे. ओम नमः शिवाय हे जप करायला या आठवड्यामध्ये विसरू नका. खूप छान एनर्जी आहे तुमची. खूप म्हणजे खूप अप्रतिम आहे. कारण आठवड्याची एनर्जी जरी असली तर खूप करेक्ट आहे आणि एकदम स्पष्ट आहे. जे आहे ते क्लिअर दिसतंय, की असं खूप जण काय सांगतात, "हां, हे, हां, ते, हां, हे" असं. पण इथे क्लिअर दिसतंय तुमचं सगळं आणि मलाही ते सांगायला सोपं पडतंय, की जेणे बाबा हे असं झालंय तुमचं, ते असं झालंय किंवा हे तुम्हाला आता करायचं आहे, ते तुम्हाला करायचं आहे. या सगळ्या गोष्टी एकदम जुळून परफेक्ट जिथल्या तिथं येतात. हे जास्त मस्त आहे आणि तुम्ही कनेक्ट होताय ना, मी तेच सांगते असतं प्रत्येक व्हिडिओमध्ये माझं सांगणं तेच असतं, की तुम्ही कार्डशी व्यवस्थित कनेक्ट व्हा. माझ्याकडे बघू नका. खूप असं म्हणजे खूप जणांचे नाही, पण 1-2 मेसेज असे आहेत, तुम्ही खूप सॅड मूड करून आम्हाला व्हिडिओ सांगत असता. तुम्ही जरा स्माईल ठेवा. दुसरं अजून असं आहे, की तुम्ही हात नाचवता खूप. हे असं माझ्याकडे लक्ष देऊ नका. करंट एनर्जी तुमची दिसायची असेल, तर करंटली म्हणजे एकदम तीक्ष्ण म्हणजे एकदम खूप एनर्जी चलाक एनर्जी किंवा एकदम मनापासून एनर्जी तुमची इथं भाव पाहिजे, तुमची स्थिर पाहिजे तिथं भाव. तुमच्या मनाची स्थिरता खूप छान स्ट्रॉंग पाहिजे, तरच ही एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि दुसरी गोष्ट राहिली म्हणजे हात हे करणे किंवा हात इकडे-तिकडे फिरवणे. हे माझ्यामधले म्हणजे निगेटिव्ह शक्ती नाही. कारण मी आधी ट्युशन घेत होते, क्लास घेत होते किंवा मुलांचे क्लास घेणे, ट्युशन घेणे किंवा शिक्षिका, एक प्रकारची शिक्षिका, शाळेतले शिक्षण हे 15 वर्ष मी केलेलं आहे. त्यामुळे मला या सगळ्या गोष्टींची सवय आहे. एखादं भाषण दिल्यासारखं बोलणं हे मला म्हणजे सवयच लागून गेलेली आहे. त्यामुळे इथं पण तेच मला सवय लागलेली आहे. त्यामुळे त्याच्याकडे इतकं तुम्ही लक्ष देऊ नका प्लीज. आपल्याशी एनर्जी कनेक्ट होत तर कितपत होत आहे हे जास्त महत्वाचं आहे. हे जास्त महत्वाचं आहे. मी जितकं होईल तेवढं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते. तेवढंच तुम्हाला घ्यायचं आहे. असं नाही की ते हात हलवते, पाय हलवते, तोंड हलवते. त्याचा काही अर्थ नाही. हे मग कोणीही करू शकतं. भरपूर असे व्हिडिओ आहेत काहीही अपलोड केले जातात. असं नाही. आपल्याला अध्यात्म घ्यायचा आहे. अध्यात्मात काय घ्यायचं दिलंय ते आपल्याला आपल्याकडे खेचून घ्यायचं आहे. त्यासाठी या कार्डशी कनेक्ट होणं गरजेचं आहे. जितकं तुम्ही कार्डशी कनेक्ट व्हाल तरच तुम्हाला ही परफेक्ट न चुकता बातमी तुमच्यापर्यंत पोहोचू शकते. आता ही एनर्जी बघा कितीतरी मेसेज या व्हिडिओवरती येणार आहेत. जेणेकरून मला 100% खात्री आहे, की मला व्हिडिओ म्हणजे ही एनर्जी चेक केल्याच खात्री असते, की हा व्हिडिओ पॉप्युलर किंवा हा व्हिडिओ खूप चालणार आहे किंवा खूप लोकं हे व्हिडिओ बघणार आहेत. लगेच मला एनर्जी पिक होते. तर चला आपण बाय द नेक्स्ट वीक हा अमावस्याचा आहे.
ह्या आठवड्यात सुद्धा तुम्हाला एनर्जी अतिशय तीव्रतेने होऊ शकते. एनर्जी खूप त्रास होऊ शकते. तर आपण या एनर्जी मधून सुद्धा बघूयात की काय तुमच्यामध्ये निगेटिव्ह शक्ती आहे, काय आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त रे माते चरणाला चांगलं देवींचा आशीर्वाद तुमच्यावर बळकट आहे. चांगला आशीर्वाद आहे. पण कसं आहे माहितीये का? मी आता सांगते. पहिल्यांदा जी कार्ड काढलं त्यात तुमचं देवाचं बंधन दिसतंय. देवाची काहीतरी निगेटिव्ह शक्ती म्हणजे हे बाहेरनं निगेटिव्ह शक्ती आहे त्यामुळे देवबंधन असणे, काही गोष्टी असणे, ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत तुमच्या. पण इथं 7 देवींचा आशीर्वाद तुमच्यावर खूप आहे. पण तो तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. का? तर तुमचं देवबंधनात आहे. हा देवीचा संकेत आहे तुम्हाला. तुमच्या कुलदेवीचं बंधन असावं किंवा निगेटिव्ह शक्ती असावी म्हणून देवबंधनात असतील. काही गोष्टी तुमच्याशी व्यवस्थित क्रिएट होत नसतील. तुम्हाला बॅलन्स आता व्यवस्थित सावरता येत नसेल. काही गोष्टी घरात व्यवस्थित घडत नसतील. त्याला कारणीभूत फक्त ही निगेटिव्ह शक्ती आहे. आणि ती देवबंधन असल्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. 7 जणी 7 देवींचा आशीर्वाद किंवा देवी कुठल्याही असतील तर त्या सगळ्या देवींचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत आहे. पण तो पोहोचत नाहीये. तुम्हाला हे गायडन्स देण्यासाठी हे स्वामी समर्थ आहेत. आणि हा गायडन्स जो आहे तो तुम्ही स्वामी सेवा करताय म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचला. एवढी क्लिअर एनर्जी आहे ही. ती कुणालाही समजत नाही. तुम्ही पूर्ण कनेक्शन झाले तुमचं इथं म्हणून तुम्हाला ही एनर्जी दिसते आहे. दुसरं काही सुद्धा नाही. जितकं तुम्ही कनेक्ट होईल तितकीच पॉझिटिव्ह एनर्जी मी तुमच्यापर्यंत पोहोचते करू शकते. श्री स्वामी समर्थ. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी